नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच एक नोटिफिकेशन आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याशी रिलेटेड काही वॅकन्सीज ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल एक छोटीशी जाहिरात सुद्धा आलेली आहे, ती आपण एक एक करून थोडक्यात वाचून घेऊया. जाहिरात आहे मित्रांनो 16/2/2026 म्हणजे कालच पब्लिश झालेली आहे. काय आहे? छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत. मग सरळ सेवेमधल्या जाहिराती ज्या आहेत त्या सुरू झाल्या आहेत. त्यातली पहिली मी म्हणल विशेष करून गट क मधली ही पहिली जागा, ज्यामध्ये काय काय असणार आहे. सेवा व संवर्ग अभियांत्रिकी सेवा गट क यामध्ये अभियांत्रिकी म्हणजेच सिव्हिल जे म्हणतो आपण, इंजिनिअरिंगशी रिलेटेड कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनियर जे आहे, ज्युनियर इंजिनियर ज्याला म्हणतो आपण जेई म्हणून हे पद जे आहे ते ओळखलं जातं, असा स्थापत्य अभियंता अभियांत्रिकी सेवा मधला हा जो आहे हे पद पहिलं पद आहे. यामध्ये वेतन स्तर जर आपण बघितला तर 7व्या वेतन आयोगानुसार आणि S14 मध्ये येतात 38,600 ते 1,22,800 हा म्हणजे त्याला म्हणतो ना आपण एक सॅलरी बँड जो म्हणतो आपण तो या बँड मध्ये आहे. त्यानंतर पदे जे आहेत साधारण 32 पद या ठिकाणी आहेत. सोबत अग्निशमन फायर मध्ये जर आपण बघितलं तर मधल्या काळामध्ये हे कोर्सेस वगैरे करणारे वगैरे जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड अग्निशमन उप अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून या जागा आहेत. S10 चा बँड आहे 29,200 ते 92,300 आणि यांची संख्या आहे साधारण 4. अधिकारी पद आहे हे पण गट क मधनं आहे. याला इंजिनिअरिंग कंपल्सरी बरं का, याला मी म्हणाल डिग्री कंपल्सरी, याला डिप्लोमा वाले अप्लाय करू शकणार नाही. पुढे येईल ते पुढे आपण डिटेलमध्ये बघू. सुरक्षा सेवा गट क मधलाच साधारण सहाय्यक सुरक्षा अधिकारी असिस्टंट ज्याला म्हणतो आपण, सेम प्राइस सॅलरी बँड आहे. एक वॅकन्सी जी आहे ती साधारण एक आहे. तांत्रिक सेवा म्हणजे टेक्निकल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक. ओव्हरऑल जर बघितलं तर मधल्या काळामध्ये अतिक्रमण वगैरे भरपूर झालं आणि हे सगळं होत असताना याचे जे अधिकारी असतात त्यासाठी काही वॅकन्सीज या ठिकाणी आहे. साधारण 24 वॅकन्सीज याच्यामध्ये आहेत. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक टेक्निकल असिस्टंट म्हणून याला कन्सिडर करू शकतो आपण आणि तांत्रिक टेक्निकल मधले हे पद जे आहेत ते आहे. यांची डिटेल आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस हे पण सिव्हिल मधलंच कन्सिडर केलं जातं. त्यानंतर साधारण सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजेच स्वच्छता निरीक्षक 12 वॅकन्सीज आहे आणि सॅलरी बँड पुन्हा तोच S10 मध्ये. पशु वैद्यकीय सेवा पशुधन पर्यवेक्षक जो आहे त्याच्या 7 वॅकन्सीज आहे. त्याचा S8 बँड आहे 25,000 प्लस सॅलरी जी आहे ती त्याची जाते. अग्निशमन सेवा चालक यंत्र चालक हे S8 मध्ये येतात. ड्रायव्हर वगैरे जे असतात किंवा ऑपरेटर ज्याला म्हणतो आपण फायरशी रिलेटेड फायर व्हेकल जे असतात त्यांना ते 15 वॅकन्सीज याच्या आहेत. सोबत सार्वजनिक आरोग्य गट क मध्ये 2 आपण बघितलं इथं सेवा स्वच्छता निरीक्षक. याच्या पुढच्या पार्टमध्ये उद्यान सहाय्यक म्हणून ही जागा आहे. साधारण S7 बँड याच्यामध्ये आहे आणि 6 वॅकन्सीज त्याच्या आहे. कृषी सहाय्यक म्हणून आहे 21,700 ते 69,100 असे त्यामध्ये साधारण सॅलरी जी आहे ती मिळते. तांत्रिक सेवा अनुरेखक ट्रेसर ज्याला म्हणतो आपण गट क मध्येच हा कन्सिडर होतो. 9 जागा आहेत आणि जवळपास 21,700 सॅलरी. अग्निशमन सेवा अग्निशामक हा एक मोठी वॅकन्सी ही आपण म्हणू शकतो. 100 जागा छत्रपती संभाजीनगर साठी जे आहेत तर जवळपास 100 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये आहे. लेखा आणि लेखा परीक्षण सेवा रोखपाल ज्याला म्हणतो आपण 12 वॅकन्सीज आहे आणि S6 मध्ये याला कन्सिडर केलं जाते. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर हे सगळेच्या सगळे पद आहेत. ह्या सगळ्या पदांशी रिलेटेड जर मी काही गोष्टी बघितल्या, वेळापत्रक काय, अतिशय महत्वाच्या तारखा अर्ज सादर करायला आजपासून सुरुवात झालेली आहे. 18 मार्च पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 18/3/2026 पर्यंत तुम्ही जे आहे तर अप्लाय करू शकता. ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस अगोदर साधारण एप्रिल मेच्या आसपास ही वॅकन्सी म्हणजे ही एक्झाम होण्याचे चान्सेस दिसतात. ते अजून जे IBPS कंडक्ट करणारे एक्झाम इथं बघा CGRS ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे काही प्रॉब्लेम आहे त्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी पण जी आहे तर IBPS ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट करणार आहे. त्यामुळे खूप चांगली संधी आपल्याला या ठिकाणी मिळते.
परीक्षा शुल्क साधारण जर मी म्हटलं एक ओपन मधून जर भरायचं असेल तर 1000 रुपये आणि बाकीच्या सगळ्यांसाठी 900 रुपये. यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात चांगल्या पद्धतीने जर मी म्हटलं तर जर तुम्हाला संधी अशी आहे की जर एका पर्सनला 2 वॅकन्सीसाठी फॉर्म भरायचा असेल तर त्याची चान्सेस याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. दोन्ही पण अप्लाय करू शकतो. जर डिग्री असेल तर स्थापत्य अभियंता जेई म्हणून पण अप्लाय करू शकतो आणि सोबत सोबत जर मी म्हणलं समजा जो सहाय्यक आहे त्याच्यासाठी पण अप्लाय करू शकतो. 2 परीक्षा वेगवेगळ्या दिवशी होतील म्हणून असं तुम्ही वेगवेगळ्या वेळेस 2 वेगवेगळ्या फॉर्मला अप्लाय करू शकता. ही एक खूप चांगली संधी आहे मित्रांनो. फक्त याच्यासाठी फीस तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे 2दा भरावी लागणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर मी म्हणलं समजा कनिष्ठ अभियंतामध्ये साधारण जर बघितले आपण तर 32 एवढे पद आहेत. त्यामध्ये जर मी म्हणलं समजा अनुसूचित जाती जमाती अशा प्रत्येक याच्यातनं सगळे अराखीव जे ते 8 वेगवेगळे पद आहेत. असं सगळ्यांचं डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर मी म्हणलं समजा अग्निशमन केंद्र अधिकारी, हा याच्यात काय नेमकं असणार आहे इथं पुन्हा एकदा बघा. सिव्हिल अभियांत्रिकी शाखेचा पदवी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ह्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे BE कंप्लीट असणं आवश्यक आहे. तुम्ही जर फक्त डिप्लोमा असेल तर अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर मी म्हणलं समजा उप अग्निशमन केंद्र याच्या साधारण 4 वॅकन्सीज होत्या. 4 वॅकन्सीजसाठी साधारण जी पात्रता आहे ती विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. त्याच्यानंतर मी जर म्हटलं समजा कोणतं पण स्टेशन ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टर राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय ह्यांच्यापैकी जर असेल तर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स किंवा यापैकी कुठे पण जर तुम्ही एखादं कोर्स कंप्लीट केलेला असेल तर तो आणि सोबत सोबत मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. बाकी पण फिजिकल वाली जी आहे ती पण याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी एकच जागा आहे. एका जागेसाठी साधारण जर मी म्हटलं कोणत्याही शाखेचा पदवीधर सोबत लष्कर समकक्ष पदवी दलातील पोलीस आयुक्त अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव असेल तरी पण अप्लाय करू शकता. नंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक असिस्टंट. आता याला 24 जागा आहेत मित्रांनो. इथे मात्र तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण म्हणजे तो जो बांधकाम कामगारशी रिलेटेड 1 वर्षाचा जो कोर्स असतो सुपरवायझरचा कोर्स जो असतो तो वाला किंवा तुमचा डिप्लोमा हे झालेलं असलं पाहिजे. सोबत सोबत मराठी भाषेचं ज्ञान जे ते तुम्हाला असणं गरजेचं आहे. ते कंपल्सरी आहे सगळ्यांनाच. स्वच्छता निरीक्षक 12 जागा आहे मित्रांनो. याच्यात मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण हे एक महत्वाचं आहे. स्वच्छता निरीक्षकचा एक कोर्स येतो डिप्लोमा पदविका असते त्याची ती सुद्धा तुम्हाला इथं पास असणं कंपल्सरी आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पशुधन पर्यवेक्षक यामध्ये 7 जागा आहेत मित्रांनो आणि याच्यासाठीची क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे त्यामध्ये 12वी उत्तीर्ण आपण असणं गरजेचं आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण म्हणजेच काय ती जे आपण म्हणतो ना पदविका त्याला काय म्हणतो आपण ठीक आहे तो जो असतो पशुसंवर्धनशी प्राप्त जी विद्यापीठाची जी डिग्री आहे ती डिग्री आपल्याला असणे गरजेची आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. मग जर मी वेटरनरी ज्याला म्हणतो आपण ते डिप्लोमा 2 वर्षांचा अनुभव तुम्हाला कमीत कमी आवश्यक आहे तर आणि तरच अप्लाय करता येऊ शकतं. त्यानंतर पदाचे नाव व गट चालक यंत्रचालक याच्यामध्ये तुम्हाला 15 वॅकन्सीज आहे. 12वी उत्तीर्ण असणं किंवा 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 महिन्याचा अग्निशमनचा पाठ्यक्रम एक तर कोर्स असू द्या किंवा डिप्लोमा असू द्या चालेल. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आणि 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. बाकी मग वयोमर्यादा 30 पेक्षा जास्त असू नये. त्यानंतर जर मी म्हणलं समजा पुढे 6 वॅकन्सीज आहे. हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चरल बॉटनी फॉरेस्ट्री यांच्या विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी जी आहे ती आवश्यक. शासकीय निमशासकीय संस्थेमधील किमान 3 वर्षांचा अनुभव ऑलमोस्ट 2-3 वर्षांचा अनुभव कंपल्सरी आहे. अनुरेखक जे पद आहे त्यामध्ये साधारण 9 वॅकन्सीज आहे. 10वी पास वरती आपल्याला चालतं. सोबत सोबत प्रशिक्षण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक किंवा आरेखक जो असतो तो अभ्यासक्रम तुमचा पूर्ण झालेला असला पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
नंतर अग्निशामक म्हणून जे आहे बघा, भरपूर पद ज्याचे आहेत, जवळपास 100 पद आहेत. यासाठी महत्वाचं काय ते नीट समजून घ्या. पहिलं तर तुमचं 10वी उत्तीर्ण असले पाहिजे. सोबत सोबत ऍडव्हान्स कोर्स जो आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांचा कोणता तरी फायर ब्रिगेडवाला एक 6 महिन्याचा कोर्स जो असतो तो तुमचा कंप्लीट असणं गरजेचं आहे. माजी सैन्याकडे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस किंवा 30 दिवसांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांची नियुक्ती देण्यात यावी. हे कोणासाठी आहे? माजी सैनिकांना. बाकी मग शारीरिक पात्रता ज्या आहेत त्या ऑलरेडी जशा ठरलेल्या आहेत त्याच पद्धतीने. या पद्धतीने बऱ्यापैकी विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. टायपिंग इथं कंपल्सरी आहे. 30 शब्दांची, इंग्रजी 40 आणि मराठी 30 असे या पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. बाकी मग माहिती, नावात बदल वगैरे त्या सगळ्या गोष्टी MSCIT जी आहे ती बऱ्यापैकी कंपल्सरी यामध्ये जे आहे ते आहे. तुम्हाला जे आहे तर MSCIT असेल किंवा अजून काही प्रमाणपत्र आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. याच्यात कंपल्सरी वाला कुठे सांगितलेला नाहीये जेवढं वाचलं त्यात. फक्त एक आहे की तुम्हाला ज्ञान जे सामान्य कम्प्युटरशी रिलेटेड ज्ञान असणं गरजेचं आहे. तेवढं कुठेतरी वाचलं नाही. ठीक आहे. बाकी अजून काही विशेष नाहीये ह्या जनरल आरक्षण वगैरेशी रिलेटेड सगळं. आता येऊ आपण शेवटच्या पार्टवरती. सो ओव्हरऑल या सगळ्या बाकी जाहिरातीमध्ये काही बदल करण्याचे अधिकार वगैरे त्यांना असतील याबद्दलचं नोटिफिकेशन पूर्ण डिटेल आहे. आणि हे शेवटचं स्वतः हस्ताक्षरात भरवायचे घोषणापत्र आहे. हे सगळ्या ज्यावेळेस अप्लाय करणार आहे त्यावेळेस ते घोषणापत्र आपल्याला त्या ठिकाणी ऍड करायचं आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने सगळी माहिती आहे. छत्रपती जी श्रीकांत जे आपले आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून ही जाहिरात पब्लिश करण्यात आली. सो मित्रांनो, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जे याला इलिजिबल असतील अशा लोकांनी आवर्जून याला अप्लाय करा. सर याच्यासाठी काही बॅच वगैरे आहे का? तर आपली सरळ सेवा फाउंडेशन एक बॅच आहे. त्या बॅचमध्ये नॉन टेक्निकल वाला पार्ट जो आहे तुमचा, साधारण JEE साठी म्हटलं किंवा सिव्हिल असिस्टंट म्हटलं तर ह्यांच्यासाठी एक नॉन टेक्निकल वाला पार्ट जो आहे ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी असे 4 सब्जेक्ट आहे. त्याची ऑलरेडी बॅच स्टार्ट झालेली आहे. ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. 3000 रुपयांमध्ये ती बॅच उपलब्ध आहे नॉन टेक्निकल साठी. टेक्निकल साठी मात्र तुम्हाला तुमच्या पद्धतीने तयारी करावी लागेल. त्यासाठी काही सोर्सेस सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये सांगण्यात येतील. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. उर्वरित पुढील भागात भेटूया पुढच्या नोटिफिकेशन मध्ये. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.